नमस्कार मंडळी, आपण आलो अजून एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन. वर्धेमध्ये पहिल्यांदाच एकदा वारंगा खिचडी बघू शकता तुम्ही. आपल्याला वाटलं होतं का बा 15 दिवसामध्ये काहीच रिस्पॉन्स मिळणार नाही, पण आता मालक सुद्धा चालक बनून काम करता मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता 2 किलो पोहा संपून गेलेला आहे आणि अजून अंदर बनणं चालू आहे. आणि एवढे मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्या बाहेर 2 ब्रांच आहे आणि ही तिसरी ब्रांच आहे. आपल्याला वाटलं नव्हतं की वर्धेत एवढा मोठा प्रतिसाद मिळणार, पण तुम्ही बघू शकता गर्दी किती भयानक वाढलेली आहे. आणि आता आपण जाऊ मध्ये लाईव्ह किचन दाखवतो. तुम्ही बघू शकता तर्री कशा प्रकारे बनून जाते. सर्व ठिकाणी बाहेरचं पाणी वापरतो, पण इथं मिनरल वॉटर वापरतो मित्रांनो. कॅनचं डायरेक्ट कॅन उघडतात मित्रांनो. तुम्हाला वाटतं की हपसी साफ सुरू आणलं, तसं काही नाही, डायरेक्ट कॅन उघडतात मित्रांनो. आणि तुम्ही कचोरीची पण मेकिंग बघू शकता. दादा सांगा. सॉरी दादा, आलू बोंड्याची मेकिंग आहे. त्याच्यामध्ये काय काय टाकलंय तुम्ही? बेसन आलू जातं, मसाला जातं, तुम्ही बघू शकता. ते पण मिरर बॉटल मध्ये आणि तेलात नाही, पूर्ण भाजलेला मसाला सोयाबीन तेलात. आणि तुमचा काही सिक्रेट मसाला आहे का? यांचा काही सिक्रेट मसाला नाही, जे काही ते घरगुती आहे पूर्ण. आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे भीड गर्दी किती लागलेली आहे. बघू शकता चालक मालक चालक झाला आहे. फक्त हाफ प्लेट एक नंबर क्वालिटी क्वांटिटी फक्त हॉटेल जयशंकर. वारंगा खिचडी वर्धेत पहिल्यांदाच खात आहे. जयशंकर फरसान इथं एक नंबर टेस्ट. तुम्ही समोसे पण बघू शकता एकदम चांगल्या तेलामध्ये. बाकी हॉटेलमध्ये कसं की पूर्ण बेकार तेल असतं, तेच तेल पुन्हा वापरत असतं. यांचं कसं आहे की एक वेळा जर ह्याने तेल वापरलं तर हे डबल तेल वापरत नाही मित्रांनो. बघू शकता. आणि आपल्या मते पहिल्यांदाच एक हा मराठी माणसाचा आउटलेट आहे, तर तुम्ही याला सपोर्ट करा वर्धेमध्ये. कारण की असे खूप आउटलेट आहे की बाकी लोकांचे असतात, पण हा आउटलेट स्वीटमार्ट हा आपला एका मराठी लोकांचा आहे. ग्राहकाकडून विचारू कशा प्रकारे टेस्ट आहे. टेस्ट एक नंबर आहे. तुम्ही रस्सा कसा आहे? रस्सा भी टेस्टी. वर्धेत पहिल्यांदा कसं वाटलं? वर्धेत पहिला टेस्टी रस्सा वाटला. बाकी आउटलेटवर कसं आहे? एक नंबर. ठीक. हा, घेऊन जाणार. समोस्याची टेस्ट वेगळी वाटली. हा बाकी समोस्यांपेक्षा टेस्ट वेगळी आहे. हा, रस्स्याची टेस्ट. तर हा. बघू शकता ग्राहकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की मालकाला विचारणार होतं की कशा प्रकारे मेकिंग असते, पण मालकाला थोडासाही टाइम नाही. तुम्ही बघू शकता किती बघू शकता तुम्ही वर्धेस पहिल्यांदाच एकदा कोणत्या तरी मराठी माणसाचं स्वीट मार्टचं आउटलेट आहे. तर बघूया दादांचा रिव्ह्यू कसा आहे काय आहे आणि ते मेकिंग प्रोसेस कशी काय. ही आपली पारंपरिक सोनपापडी 1969 पासून चालू केलेली आहे. सोनपापडी आपली दारोलाची आउटलेट आहे. इथे एक नंबर सोनपापडी आहे. बेसनातून टेस्ट करून पोहोचतो. रेट काय दादा सोनपापडी? रेट फक्त 80 रुपये. आणि बाकी पदार्थ स्वीट मार्ट मध्ये? स्वीट मध्ये तर 80 रुपये पेढा आहे दादा. आपल्याकडे हे सगळे हँडमेड आहे दादा. खवा पेढा आहे आपला, आपण घेतलेला पेढा ऑलरेडी दादा. मलाई पेढा खोबऱ्याचे लाडू आहे दादा आपले. खोबरा लाडू आणि यांचं सर्व जे स्वीट मार्ट आहे ते हँडमेड आहे. कोणताही फूड कलर न वापरता त्यांनी सर्व स्वीट मार्ट हँडमेड बनवलेलं आहे. आणि शॉपची लोकेशन आहे साई मंदिर गोरज भंडारच्या बाजूने, नियर बाय बॉम्बे सलून. तुम्ही सरळ ज्या साई मंदिरच्या रोडने जातात त्या बॉम्बे सलूनच्या साईडला दादांची दुकान आहे, ते तुम्हाला दिसून जाईल. जयशंकर समोसेवाला नक्की या. जयशंकर समोसेवाले अवश्य भेट द्या मित्रांनो आणि एकदा टेस्ट करून बघा की टेस्ट कशी आहे. आपल्या अल्टिमेट फूड वाइब्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो, अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी. धन्यवाद.